तर दिव्यांग बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली, सर्वात मोठी आनंदाची बातमी यावेळेची आहे। तर काय आहे ती आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर फिरते मोबाईल शॉप आता त्यांना मिळणार आहे, त्यासाठीचा निधी उपलब्ध झालेला आहे, शासन निर्णय आलेला आहे। सर्व काही जाणून घेऊया। नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आता लवकरात लवकर आपण ते जाणून घेऊया। तर बघा, हाच तो GR आहे। महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांना सन 2024-2025 या आर्थिक वर्षात मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष 2235D25/7 शासन शुद्धीपत्रक। तर बघा, दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन निर्णय आलेला आहे। 29 मार्च 2025 हा शासन निर्णय आहे, तुम्ही बघू शकता। आणि शुद्धीपत्रक आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडे पैसे कमी करण्यात आले आहेत त्यांचे। तर बघा, एकूण 12,50,00,000 रुपये होते, याऐवजी आता फक्त 12,25,00,000 रुपये असे वाचण्यात यावे। म्हणजे 12,25,00,000 रुपयांचा निधी दिव्यांगांसाठी उपलब्ध झालेला आहे। कशासाठी हे बघा, या तक्त्यामध्ये बघा तुम्ही, अनिवार्य योजनेचे नाव काय आहे बघा, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही वाहने उपलब्ध करून देण्याबाबत। तर बघा, आता तुम्हाला ई-व्हीकल्स हे मिळणार आहेत आणि त्यासाठीचा हा निधी उपलब्ध झाला आहे। आणि कशासाठी? वाहनांवरील फिरते दुकान, म्हणजे तुम्हाला तुमचं जे वाहन आहे जे तुम्हाला मिळणार आहे शासनातर्फे, त्यामध्ये तुम्ही तुमचं दुकान, फिरते दुकान तुम्ही त्यावर टाकू शकता। तर त्यासाठीचा हा निधी उपलब्ध झालेला आहे 12,25,00,000 रुपयांचा। आणि हा निधी 2024-2025 या जे वर्ष आहे या वर्षीचा आहे। आणि त्यासाठी आता तुम्हाला जे अर्ज आहेत ते लवकरात लवकर करावे लागणार आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचासुद्धा नंबर यामध्ये लागणार। तर लवकरात लवकर अर्ज करा। 12,50,00,000 रुपयाऐवजी आता 12,25,00,000 रुपयाचा निधी तुम्हाला उपलब्ध झालेला आहे। तुम्हाला वाहन आता सरकारकडून मिळणार आहे, त्यासाठीचे लवकरात लवकर अर्ज दाखल करून द्या। फिरते वाहन, त्या वाहनावर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय, काहीतरी दुकान त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।